हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त खास 3 रंगामध्ये छोटेसे कमळ शिकवणार आहे। त्यासाठी हे 3 रंग घेतलेले आहेत। 4 प्लाय लोकर आहे, 2.5 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 4 साखळ्या करायच्या आहेत। 4 साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे। अशा पद्धतीने म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल। हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत। पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला आणि आता उरलेले 11 खांब करून घेऊ। हे बघा, 12 खांब माझे बनवून झालेले आहेत। आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा प्रकारे। हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला अजून एक खांब करायचा आहे। हे बघा, आता प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करून घ्या। हा सिंपल राऊंड आहे। आधी 12 खांब होते आणि आता प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब म्हणून 24 खांब होतील। हे बघा, माझे 24 खांब बनवून झालेले आहेत आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे। आता 3 साखळ्या करा। आता आपल्याला 3 साखळ्यांचा लूप बनवायचा आहे। 2 साखळ्या सोडा आणि तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला विणायचं आहे, पण अशा पद्धतीने नाही विणायचं। तर साखळीला इथे 2 लूप आहेत, एक आणि हे दुसरं। तर हे बॅक लूप आहे, पाठीमागच्या लूपमध्ये आपल्याला सुई अशा प्रकारे घालून तिथे सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे आहेत। परत 3 साखळ्या करा, 2 साखळ्या स्किप करा, सोडून द्या आणि तिसऱ्या साखळीमध्ये पाठीमागच्या लूपमध्ये इथे सिंगल क्रोशा करा। परत 3 साखळ्या करा, 2 साखळ्या स्किप करा आणि तिसऱ्या साखळीमध्ये बॅक पोस्ट सिंगल क्रोशा करा। अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा। टोटल 8 लूप होतील। हे बघा, माझे 8 लूप बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला पहिल्या लूपमध्ये विणायला सुरुवात करायची आहे। इथे पहिले सिंगल क्रोशा करा, एक हाफ डेसी करा, 2 खांब करायचे आहेत, 2 डबल क्रोशा। आता 3 साखळ्या करायच्या आहेत आणि 3 साखळ्यांचा आपल्याला पिको बनवायचा आहे। म्हणजे हे 2 खांब बनवले, त्यामधून सुई अशा प्रकारे घालून तिथे सिंगल क्रोशा करायचा। आता परत 2 खांब करा, एक हाफ डेसी, अर्धा खांब आणि एक सिंगल क्रोशा। हे बघा, पाकळीचा आकार किती सुंदर आला आहे। आता आपल्याला प्रत्येक लूपमध्ये एक एक पाकळी बनवायची आहे। आता दुसऱ्या लूपमध्ये पहिले सिंगल क्रोशा, एक हाफ डेसी, 2 खांब, 2 डबल क्रोशा, 3 साखळ्या, त्याचा पिको करायचा आहे। 2 खांबामध्ये सुई अशा प्रकारे घालून तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे। परत 2 खांब, एक हाफ डेसी आणि एक सिंगल क्रोशा।
हे बघा 2 पाकळ्या आपल्या बनवून झाल्या. अशाच प्रकारे प्रत्येक लूपवर आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, सिंगल क्रोशा म्हणजे मुका खांब, हाफ डेसी म्हणजे अर्धा खांब, डीसी म्हणजे पूर्ण खांब, ट्रिबल क्रोशा हे सगळे टाके शिकायचे असतील तर त्याच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. हे बघा माझ्या 8 पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. आता पहिला सिंगल क्रोशा केला होता तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा पद्धतीने. आता 4 साखळ्या करायच्या आहेत आणि 4 साखळ्यांचा लूप बनवायचा आहे पाठीमागच्या साईडला. आता इथे सिंगल क्रोशा जो केला होता तो असा सुईवर उचलून घ्यायचा आहे, हे बघा, आणि तिथे सिंगल क्रोशा करायचा आहे. परत 4 साखळ्या आणि पुढच्या सिंगल क्रोशाला इथे सिंगल क्रोशा करायचा. सिंगल क्रोशावर सिंगल क्रोशा करत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. हे बघा सगळे लूप बनवून झालेले आहेत 4-4 साखळ्यांचे. आता पहिला जो लूप होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. हे बघा, आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे. पांढऱ्या रंगाची स्लिप नॉट करून घ्या. आणि आता पाठीमागे कुठल्याही एका लूपमध्ये जॉईन करायचं आहे. फूल आपल्या साईडला, सरळ बाजू आपल्या साईडला पाहिजे. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला मिळायचं आहे. स्लिप स्टिचनी जोडून घ्या. आता सिंगल क्रोशा करा, एक हाफ डीसी, 2 खांब, आता इथे एक आपल्याला ट्रिबल करायचं आहे. ट्रिबल झाल्यानंतर 3 साखळ्या करा आणि तिथे आपल्याला पिको करायचं आहे. म्हणजे एक ट्रिबल आणि एक डीसी त्यामधून सुई अशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा. आता परत एक ट्रिबल करा, 2 खांब, एक हाफ डीसी आणि सिंगल क्रोशा. पहिल्या पाकळीपेक्षा ही दुसरी पाकळी जरा मोठी दिसते. आता पुढच्या लूपमध्ये तसंच करायचं आहे. पहिले सिंगल क्रोशा, एक हाफ डीसी, 2 डीसी म्हणजे 2 खांब, एक ट्रिबल क्रोशा, तीन साखळ्या करायच्या, त्याचा पिको करायचा, सिंगल क्रोशाने जॉईन करायचा, परत एक ट्रिबल क्रोशा, 2 खांब, एक हाफ डीसी आणि सिंगल क्रोशा. म्हणजे आपली पाकळी पूर्ण तयार झाली. हे बघा, 2 पाकळ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे दिसतील. असा हा राऊंड पूर्ण करून घ्या. हे बघा, पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत बनवून.
आता पहिले सिंगल क्रोशा केला होता पहिल्या पाकळीचा, इथे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता तिसऱ्या रंगाच्या पाकळीसाठी परत लूप बनवायचे आहेत. 5 साखळ्या करा आणि पुढचा जो सिंगल क्रोशा आहे तो असा सुईवर घेऊन तिथे सिंगल क्रोशा करायचा. परत 5 साखळ्या करा आणि पुढचा जो सिंगल क्रोशा आहे तो असा सुईवर घेऊन तिथे सिंगल क्रोशा करा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा सगळे लूप माझे बनवून झालेले आहेत. आता पहिल्या लूपशी इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता हिरवा रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि पाठीमागे एका लूपमध्ये कुठल्याही स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता एक सिंगल क्रोशा करा. एक हाफ DC, 2 DC आणि आता आपल्याला 2 ट्रिबल करायचे आहेत. आता 3 साखळ्या करा आणि 3 साखळ्यांचा पिको म्हणजे 2 ट्रिबलमधून सुई अशा प्रकारे घालून सिंगल क्रोशा. परत 2 ट्रिबल करायचे आहेत. आता 2 DC म्हणजे 2 खांब, एक हाफ DC म्हणजे अर्धा खांब आणि सिंगल क्रोशा म्हणजे मुक्का खांब. हे बघा अशा प्रकारे ही पाकळी तयार. 3 रंग किती सुंदर दिसत आहेत आणि असे लेयर्स येणार पाकळ्यांचे. आता दुसऱ्या लूपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. एक सिंगल क्रोशा, एक हाफ DC, 2 खांब म्हणजे 2 DC, 2 ट्रिपल क्रोशा, आता 3 साखळ्या करा आणि त्याचा पिको सिंगल क्रोशाने जॉईन करा. परत 2 ट्रिपल क्रोशा, दोन खांब करा, एक हाफ DC आणि सिंगल क्रोशा. अशा प्रकारे हिरव्या रंगाच्या 2 पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. बाकीच्या पाकळ्या आता तुम्ही बनवून घ्या. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता पहिला सिंगल क्रोशा जिथे होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्या. एक साखळी करा
आणि दोरा कट करून घ्या. आता आपले हे कमळ तयार झालेले आहे. हे बघा. आता एक्स्ट्रा जो धागा आहे तो अशा प्रकारे लपवून हाईड करून कट करून घ्या. आणि आता हे कमळ असं हातापनी सारखे करून घ्या. मैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक कमेंट करा.